अध्यक्ष महोदय, यासोबत लाडकी बहिणीच्या संदर्भात आधीच सांगितलं त्यामुळे आता पुन्हा सांगत नाही। अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत आपण त्या ठिकाणी जे काही अनुदान आहे ते दिलेलं आहे। माननीय बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना या योजनेच्या अंतर्गत 1748 ग्रामपंचायतींना प्रशासकीय मान्यता आपण दिलेली आहे आणि त्यातनं त्यांचं देखील बांधकाम जे आहे ते आपण सुरू करतो। यासोबत एक निलेश राणेजींनी मुद्दा मांडला होता पोर्ट्सच्या संदर्भात आणि विशेषतः कोकण किनारपट्टीवरील पोर्टच्या संदर्भातला एकतर त्यांनी ही देखील मागणी केली की त्याचं ऑडिट झालं पाहिजे। निश्चितपणे मागच्या काळामध्ये हे सगळे पोर्ट्स आणि त्यासोबत 700 पेक्षा जास्त लँडिंग पॉइंट्स आहेत। या लँडिंग पॉइंट्सला कसं मॅन करता येईल या संदर्भातला एक आराखडा आपण तयार केलेला आहे आणि त्यातनं अधिक सुरक्षित अशा प्रकारचं वातावरण कसं तयार करता येईल हा आपला प्रयत्न आहे। आज आपल्याला कल्पना आहे की केंद्र सरकारने आपल्या राज्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये वाढवण बंदराला मान्यता दिली आहे। जवळपास 76,000 कोटी रुपयाचा हा प्रकल्प आहे। वाढवण बंदर याकरता अत्यंत महत्त्वाचं आहे की देशामध्ये वाढवण अशी जागा आहे की ज्या ठिकाणी 10 किलोमीटर पर्यंत 20 मीटर डीप ड्राफ्ट आहे। त्यामुळे जगातलं कुठलंही जहाज आज जगातले मोठे वेसल आपल्याकडे येऊ शकत नाही आणि तुम्ही जगाच्या इतिहासात कुठलंही मोठी अर्थव्यवस्था बघा, मॅरीटाईम अर्थव्यवस्थेशिवाय कोणीच मोठं झालेलं नाही। जगात बाकी किती वेज येऊ द्या पण जोपर्यंत मॅरीटाईम इकॉनॉमी उभी होत नाही तोपर्यंत समृद्धी येत नाही। पोर्ट लेड डेव्हलपमेंट हाच जगाच्या इतिहासाचा मार्ग राहिलेला आहे आणि विशेषतः ज्या प्रकारे चीननी कोविडच्या काळामध्ये सप्लाय चेन डिसरप्ट केली त्यानंतर तर नवीन सप्लाय चेन तयार करणं ही जगाची प्रायोरिटी झाली आहे आणि त्या प्रायोरिटीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काही ठरणार असेल तर वाढवण बंदर ठरणार आहे। आज भारताच्या एकूण कंटेनर ट्रॅफिक पैकी 65% कंटेनर ट्रॅफिक एकटं जेएनपीटी पोर्ट सांभाळतं। या जेएनपीटी पोर्टच्या 3 पट मोठं वाढवण बंदर आहे। आज देशाची जेवढी क्षमता आहे तेवढी क्षमता एकट्या वाढवण बंदराची आहे आणि त्यामुळे हे एक बंदर आणि मी देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी 30-35 वर्ष जवळपास 30-35 वर्ष ते होत नव्हतं, त्यात अनेक अडचणी होत्या। ज्यावेळी मी मुख्यमंत्री झालो त्यावेळेस आम्ही त्या अडचणी समजून घेतल्या। त्यातली मुख्य अडचण ही राईट ऑफ वेची होती कारण डहाणू नॅचरल एरियातनं तो राईट ऑफ वे होता त्यामुळे सुप्रीम कोर्ट परवानगी देत नव्हतं। आम्ही नवीन राईट ऑफ वे शोधून काढला जो नॅचरल एरियाच्या बाहेरचा आणि त्याला डीप सी पोर्ट तयार करायचा अशा पद्धतीनं एक थोडा राईट ऑफ वे समुद्रातनं शोधून काढला आणि त्यामुळे त्याला सगळ्या प्रकारच्या मान्यता मिळाल्या। त्याचं काम आता मोठ्या प्रमाणात सुरू होतं आहे।